लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णा नगरपालिकेत खड्डे बुजवण्याच्या नावाखाली बोगस बिलांचा खेळ, नगर अभियंत्यांचा प्रताप, नागरिकांचा संताप, सीसीटीव्ही बंद, अव्यावहारिक कामांवर पडदा। परभणीच्या पूर्णा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात नगरपालिकेकडून गंभीर गैरव्यवहार होत असल्याचे आरोप समोर आले आहेत। गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीत अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर नगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवून काही ठिकाणी काम केल्याचे दाखवले, मात्र प्रत्यक्षात फक्त सिमेंट, पाण्याचे थातूरमातूर मिश्रण टाकून कागदोपत्री बिल उचलल्याचे उघड झाले। शहरातील रस्त्यांवरील खड्डे पूर्ववत असल्याने वाहन चालक आणि नागरिक संतप्त झाले आहेत। संबंधित बांधकाम अभियंत्यांकडून आदेश नाहीत असा टोलवाटोलवीचा प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे। यावेळी मुख्य अधिकाऱ्यांच्या मर्जीने निवडक कंत्राटदारांना कामे दिली जात असल्याचे वृत्त आहे। हे कंत्राटदार माती, रेती मिश्रित सिमेंट वापरून खड्डे बुजवल्याचे दाखवतात, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही। परिणामी नगरपालिकेचे उद्दिष्ट नागरिकांना दिलासा देणे नसून केवळ बिल काढणे असेच असल्याचे स्पष्ट आहे। दरम्यान नगरपालिकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला असून बोगस कामांवरील पुरावे लपवण्यासाठीच हे पाऊल उचलले का अशी चर्चा शहरभर रंगली आहे। या संपूर्ण प्रकाराची जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतंत्र चौकशी करून खड्डे बुजवण्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.